नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येतील राम मंदिरात काल प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. भव्य राम मंदिर आजपासून भक्तांसाठी खुलं झालं आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदू धर्मात घरवापसी सुद्धा झाली आहे. काल देशात मंगल वातावरण होतं. जय श्रीरामच्या घोषणेने देश दुमदुमला. याचवेळी मध्य प्रदेशच्या अलिराजपूरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच हिंदू धर्मात प्रवेश केला. अय्यूब उर्फ पीरूभाईने पत्नी आणि 2 मुलांसह हिंदू धर्मात प्रवेश केला. आमचे पूर्वज हिंदू होते, आता आम्ही घरवापसी करतोय, असं अय्यूब खानने सांगितलं. हिंदू धर्म आणि त्यातल्या पूजा अर्चा आपल्याला आवडतात, असं अय्यूबने सांगितलं. 2 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या अभिषेकाने 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. सोमवारी रामलल्लाला पूर्ण विधीपूर्वक अभिषेक करण्यात आला. जगभरातील करोडो भाविक वर्षानुवर्षे या क्षणाची वाट पाहत होते. आता रामलल्ला आपल्या दिव्य आणि भव्य रूपाने सर्वांसमोर आले आहेत. रामलल्लाला पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेल्या त्यांच्या स्वरूपांवर आधारित अनेक दिव्य अलंकार आणि वस्त्रांनी सजवले गेले. अध्यात्म रामायण, श्रीमद वाल्मिकी रामायण, श्री रामचरितमानस आणि आळवंदर स्तोत्र यांचे संशोधनाने अभ्यास करून आणि त्यांच्या सौंदर्यानुसार रामलल्लाचे दागिने तयार करण्यात आले आहेत. प्रभू रामाचे दागिने बनवण्यासाठी 15 किलो सोने आणि सुमारे 18,000 हिरे आणि पाचू वापरण्यात आले आहे. जळगावातील एका कार सेवकाने अयोध्या येथील राम मंदिराचे स्वप्न झाल्यानंतर तब्बल 32 वर्षांनंतर चप्पल घातली असल्याचं समोर आलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत 1992च्या कारसेवेत सक्रिय सहभाग असलेले विलास भावसार यांनी जोपर्यंत अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार आहे असा संकल्प केला होता. आज शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामचंद्र त्यांच्या जागी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज चप्पल घातली. विकास भावसार यांनी घेतलेला आपला संकल्प मागे घेतला. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी सन्मानपूर्वक कारसेवक विलास भावसार यांना पादरातळणी घातली. अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले. नवी दिल्ली येताच त्यांनी एका नव्या योजनेची मोठी घोषणा केली. प्रभू राम यांच्याशी या योजनेशी संबंध जोडताना ते म्हणाले, सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या प्रकाशातून जगातील सर्व भक्तांना नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला. भारतीयांनी त्यांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफटॉप यंत्रणा असावी. त्यामुळे केंद्र सरकारने 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशन होत आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रेसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडलंय. या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत बोलत होते. शिवसेना नसती तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी ज्योत पेटवली आहे. श्रीरामासोबत शिवसेनेचं जुनं नातं आहे, असं राऊत म्हणाले.